ये माय माझ्या ये थांब 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 माझी गुणाची लेक थांब ये वाजवा रे अग शालू झोका दे गो मायना शालू झोका दे गो मायना फुगडी नाही आणली रुसली समायना फुगडी नाही आणली रुसली समायना शालू झोका दे गो मायना डॅडी हे तुम्ही काय केलं काय स्किट मध्ये माझं गाणं नाही ना वाजला तर लोकांना चुकल्यासारखं वाटतं का नाही काय समजलीस ते तुमच्या स्किट मध्ये आमच्या स्किट मध्ये काय करायचं हे शहाणपणा तुम्ही आम्हाला नका शिकवू आमच्या स्किट मध्ये काय करायचं ते आम्ही करीतो ए वाजे स्किट मध्ये मी पण आहे लक्षात ठेवा आता काय 10 मिनिटं फक्त डान्स मध्येच काढाल मी लिहिलेलं पण काहीतरी बोलावं लागेल तुम्हाला नमस्कार सर अरे अरे या नमस्कार या वा 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 बोला कसं काय येणं केलं म्हटलं जाऊन तुमचं स्किट उचलावा कॉन्फिडन्स आधी स्वतःच्या स्किटचं बघा हरकत नाही बोला काय काम काय काढलं काही नाही ही माझी मुलगी नम्रता तुम्ही तुमच्या मुलीची ऍप्टिट्यूड टेस्ट करायला इथे आणलं हिला बरोबर हो बरं झालं तुमच्याच तोंडाने बोललो उठतेस नाही तर मला जीवन आणावं लागलं असतं अच्छा काय आहे म्हणजे कसं आहे मला माझ्या पोरीचा करिअर सेट करायचं आहे का नाही बरं तर त्याच्यासाठी मी तिला घेऊन आलेली आहे हा. म्हणजे आता ती लहान आहे उद्या जेव्हा मोठी होईल त्या नेमका ती काय होणार आहे हा मनात जाणून घ्यायचं काय समजलं करेक्ट अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात मी बऱ्याच मुलांशी गप्पा मारून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं करिअर सेट केलंय वा. मी तिच्याशी गप्पा मारतो हा. आणि तिला काय बनायचं मी तुम्हाला नक्की सांगतो हा. बरं तुम्ही थांबताय की निघताय वाक्य बरीच बोलावी लागणार आहेत अजिबात नाही मग थांबतो हा? बाळा मला सांग काय नाव तुझं तांबरण ताम्रन म्हणजे तसं माझं नाव नम्रता आहे बुवा पण असं तांबरण लिवलं ना आरशा समोर दिसलं ना का बरोबर दिसत ते अरे वा किती इंटेलिजंट उत्तर दिलंय किती क्रिएटिव्ह मुलगी आहे वा 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 किती गोड बरं ऐक मी आता तुला काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐकायचं त्याचा छान असा विचार करायचा आणि मग त्याचं छान छान उत्तर द्यायचं बस 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 बाळा आता मी काय सांगतो त्या प्रश्नाचं नीट उत्तर चालेल तुला मोठेपणी काय बनायचं हा मला का नाही मोठेपणी वाव बनायचंय वाव हा नाही अगदी बरोबर आहे आपण मोठेपणी असंच बनायचं की सगळ्यांनी वाव म्हटलं पाहिजे पण तुला नक्की काय बनायचंय तेच सांगते मला मोठेपणी ॲम्ब्युलन्स बनायचंय वाव 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 नाही नाही बाळा तुला डॉक्टर किंवा नर्स बनायचं असेल ना नाही ते लय मोक्कर आहेत आमच्या घरात सगळेजण डॉक्टर नर्सच बनलेत ॲम्ब्युलन्स कोणीच नाही बनलं म्हणून मला ॲम्ब्युलन्स बनायचंय वाव 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 अहो काय बोलते ही ॲम्ब्युलन्स बनायचं बोलते बोललो असतो पण मला वाक्यच नाही आहे बाळा हे बघ काहीतरी कन्फ्युजन होत आहे असं ॲम्ब्युलन्स वगैरे तुला आवडतं का ॲम्ब्युलन्स हा म्हणजे ॲम्ब्युलन्स तुला आवडते ठीक आहे पण आपल्याला ॲम्ब्युलन्स नाही बनता येणार मला तुझं काहीतरी कन्फ्युजन होत आहे मला विचारायचं की तू मोठी झाल्यावर काय करणार मी मोठी झाले वाव वाव ए ए असं नाही बाळा झाले भारी तुझं नाक पण लय भारी आहे उभी राहा ऐका मला काय विचारायचं मला हे विचारायचं बाळा की मोठं झाल्यावर तुझं काय स्वप्न आहे हा गाशी हा. अहो मग तसं विचारा ना का हा. माझं स्वप्न काय म्हणून हा तर नाही का मोठं झाल्यावर मला काय वाटत कमी अशी माई अशी एकटी बसलेली असन नाही वा. का माई अशी गाणी गात असन वा किती छान गाणं गातेस वा ऐकलं तुम्ही ना ऐकलं नाही काय शान मना करीता नाही, नाही. काय कौतुक करीता हा ठीक आहे मुलगी आगाऊ पण आहे, हा.
हरकत नाही बा, हरकत नाही. स्वप्न सांग. स्वप्न, हा. स्वप्न सांग. तर ना मला वाटत का बा मी स्वप्न म्हणजे माझं असं आहे का मी एकटी बसलेली असेल माई हा. अशी गाणी गात असन हा. माई असं मस्त मज्जा करीत असन असं छान वातावरण आहे बुवा वा, आणि वा. मी अशी रमले किती गोड. मग अचानक मला एक अर्जंट मध्ये कॉल येणार हा. आणि मग ते सांगणार की एकाला ऍडमिट करायचं मग मी जाणार वाव, 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 वाव करीत. हे काय आहे? नुसतं वावच करते. म्हणजे वाक्य नाही आहेत म्हणून हे करताय की आठवत नाही म्हणून हे करताय? हे, बाळा हे बघ मला सांग तू ॲम्ब्युलन्स बनवून काय करणार? मी ना ऍम्ब्युलन्स बनवून ना पेशंटला माझ्यामध्ये घेणार. हा? हा आणि पेशंटला माझ्यामध्ये घेऊन झालं आणि कधी मला काही काम नसलं का मग मी शूटिंगच्या बाहेर जाऊन पण उभी राहणार आहे. शूटिंगच्या बाहेर जाऊन का? गौरवसाठी. तो म्हणतो ना कधी कधी त्याच्या स्किट मध्ये का ॲम्ब्युलन्स आहे का बोलवा, ॲम्ब्युलन्स आहे का बोलवा. हा आता कसं बोलले बघ याच मुद्द्यावर मी तुला आणतो आता. बघ तुला शूटिंगला जायचंय ना, हा. मग ॲम्ब्युलन्स बनून कशाला जातेस? हम्म. तू हिरोईन बनून जा ना. हा. हिरोईन ऍक्ट्रेस तू हिरोईन बनू शकतेस. हा. हा. हिरोईनची माहिती आहे किती मज्जा असते. मला आवडेल हिरोईन बनायला. मग तुला येते ऍक्टिंग येते? हा, मला ऍक्टिंग येते. मला नाना पाटेकरची ऍक्टिंग हा. येते. मी दाखव करून. प्लीज दाखव ना. ये देख ये हिंदू का खून है मुसलमान का खून है, अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा मुसलमान का खून कौन सा है बता. मला सांगतो नानांचं करिअर एवढं मोठं आहे पण हिने आणि भूषण कडून 2 वाक्यांवर आणून ठेवलंय. हेच मला 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 कंगना पण येते. हा, कंगना पण येते. हा मी दाखवते. तुम क्या नाचोगे मन्नत शर्मा? हाँ अरे अपनी हालत तो देख, अदरक की तरह हो गया ये आदमी, कहीं से भी बढ़ रहा है, न कोई सेंस ऑफ ह्यूमर है न कोई पर्सनालिटी. अरे झंग कर रखी है अपनी जिंदगी, बड़ी हैपनिंग लाइफ थी मेरे इंडिया में, सब तिरंगे में चला गया. अरे भैया ठीक आहे पण मध्येच कॅरेक्टर सोडून केलं तर छान वाटलं. भारी वाटलं ना? हा, मला मस्त येतं, मस्त. सगळी acting येते. वा, वा. मग आपलं ठरलं तू आता हिरोईनच बनायचं. हिरोईन बनणार. चालेल. आणि हा मी हिरोईन बनले ना तर मी कोण सोबत काम नाही करणार. मी फक्त आणि फक्त गौरव मोरे सोबत काम करणार. तुला माहितीये गौरव मोरे? हा माहितीये. वा 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 नाही कर गौरव मोरे सोबत काम कर पण जपू ना. तो स्किट मध्ये सगळ्यांचे अपमान करत असतो. लय भारी अपमान करीतो. मला लय आवडत. तो सगळ्यांचे अपमान करतो, सगळे हशित्यात पण नंतर सगळे ताशित्यात. तुला सांगतोय बघ सगळे एक दिवस सहन करणार आणि त्याला कुत्र्यासारखा मारणार आहेत. बघ मारू दे. तो जखमी झाला की मी जाईन ना त्याला घ्यायला. वाव, 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 वाव. पुन्हा तिथेच आलीस. अहो ही अशी काय करते? ॲम्ब्युलन्स सोडतच नाहीये. नाही बोललो असतो पण मला वाक्यच नाही आहे ना. ए बाळा एक काम करते हे पण विसरून जा. नको ते हिरोईनच्या डोक्यातनं काढून टाक. मला सांग तुला काय काय आवडतं? मला खेळायला आवडतं. मला खेळणी आवडते. अरे वा. मला वेगवेगळे कपडे पण आवडतात. कपडे आवडतात? मला कपडे? फराकी आवडते. अरे वा. मला सांग तू कपडे कुठे शिवतेस? फाटतात तिथं. ह्यो इथं फाटला होता. इथं शिवून बाळा टाकला. आता तर कन्फर्म हास्य तर जायचंच नाहीस तू. हा अजिबात नाही. अगं कुठे शिवतेस म्हणजे तुझे कपडे कोण शिवतं? टेलर. तुला माहितीये मोठमोठे टेलर असतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? फॅशन डिझायनर. अयो. हा तर मोठमोठे टेलर तू फॅशन डिझायनर बन. मग काय होणार माहिती आहे तुझ्याकडे मोठमोठ्या हिरोईन तुझ्याकडे कपडे शिवायला येणार. माझ्याकडे ये ना. एवढंच नाही मोठमोठे मॉडेल तू शिवलेले कपडे घालून फॅशन शो करणार, कॅटवॉक करणार. म्हणजे कसं असतं ते? कॅटवॉक माहिती नाही? हे बघ, असं असतं दाखवतो तुला. हे बघ ते असे चालतात. कॅटवॉक. काका हा कॅटवॉक कमी बोकावॉक जास्त वाटला. तू इथे बसून स्किट बघतोस?